आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही, सरांगे पाटलांनी निर्धार केलाय. गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता माघार नाही. सरकारकडे अगदी थोड्याच वेळामध्ये आपण बोलणार असल्याचं कळतंय. सरकारचं शिष्टमंडळ येत आहे का, सरांगेशी चर्चा ते करतायत का, हे बघावं लागणार आहे. सगळ्या मान्य झाल्याच पाहिजे असं त्यांचं म्हणणार आहे. काही वेळातच त्या संदर्भात ते अर्जही सरकारकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. खरं तर विखे पाटील आणि सावंत हे दोघेही येऊन जरांगेशी बोलणार असल्याचं काल कळलं होतं, मात्र तसं काय. यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जेवढ्या लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र पिढ्या आहे त्याचं सर्वेक्षण करण्याकरता त्या ठिकाणी समिती तयार करण्यात आली आणि त्या सर्वेक्षणामध्ये जेवढे काही ओबीसी आढळले त्यांना ओबीसीमध्ये घेतला गेला. आता जे लोक आढळले त्यांना घेतलं गेलं ओबीसीमध्ये. अजूनही सर्वेक्षण सुरू आहे आणि हे कंटिन्यूस प्रक्रिया आहे. जर ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नसेल, ओबीसीचा न्याय मिळाला नसेल तर मिळेल, त्याच्याकरता सर्वेक्षण होईल. पण सरसकट हा जो शब्द आहे या शब्दाला सर्वच त्या ठिकाणी आमच्या भूमिकेचा त्या ठिकाणी विरोध आहे. खऱ्या अर्थाने सरसकट होऊ शकत नाही. तुम्ही संपूर्ण 353 जातीमध्ये आणि आधीच त्या ठिकाणी कमी पर्सेंट आहे, त्यामुळं असं सरसकट न मागता जे ओबीसी निघतील किंवा जे ओबीसी त्या ठिकाणी सापडतील त्यांना द्यायला तर काही अडचणच नाही. तिथं आपण रेग्युलर प्रक्रिया करतो आहे, सरकारही करत आहे, त्याला तर काही नाहीत म्हणत नाही कोणाचं. जे पहिले आंदोलनकर्त्याची भूमिका पूर्वी हीच होती की तुम्ही सर्वेक्षण करा, सर्वेक्षण करून जर ओबीसी आढळलं त्याला ओबीसीत घ्या. ती मागणी आम्ही पूर्ण केली आहे आणि त्याकरता आमचं सरकार काम करत आहे. अजूनही ती मागणी चालूच आहे आणि त्यावर काम चालू आहे आणि त्यावर रोज ओबीसीमध्ये ज्यांच्याकडे पुरावे मिळतात ते ओबीसीमध्ये येत आहे. आपण शरद पवारांनी बोलावं अपेक्षा व्यक्त केली, अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या पक्षात आदेश देण्यात आलेले आहे की सध्या कोणीही बोलू नये आणि त्यामुळे नाही. न बोलणे म्हणजे काय आहे? न बोलणे म्हणजे काय याचा अर्थ महाराष्ट्राला समजतो. न बोलणे म्हणजे काय? शेवटी तुम्ही बाकी वेळ तर बोलता ना. शरद पवार साहेब बाकी वेळ तर बोलतात ना. ही चुप्पी कशा करता मग? तुम्ही या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे की काय तुमची भूमिका आहे. राज्याला कळली पाहिजे, राज्याच्या 14 कोटी जनतेला कळली पाहिजे, ओबीसीला कळली पाहिजे, मराठा समाजाला कळली पाहिजे, सर्व समाजाला कळली पाहिजे की पवारसाहेबांची नेमकी भूमिका काय, राहुल गांधीची, त्यानंतर सुशीलकुमार शिंदेची, बाळासाहेब थोरातांची भूमिका काय, काँग्रेसची भूमिका काय, हर्षवर्धन सपकाळाची भूमिका काय. खऱ्या अर्थाने कुणावर टीका करण्यापेक्षा भूमिका व्यक्त केली पाहिजे. जेव्हा राजकीय भूमिका आपण घेतो तेव्हा भूमिका घेतली पाहिजे. ते भूमिका घेत नाही आहे. जरांगे पाटलांनी म्हटलेलं आता म्हणताय की परवानगी वाढवून द्यावी. आता हे तर हायकोर्ट आणि याच्यामध्ये सुरू आहे, त्यामुळे त्यात मी काही बोलणं योग्य नाही. आंदोलनकर्त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तिकडे उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालय आहे, त्यामुळं मी काय त्यात बोलणं योग्य नाही आहे. मला असं वाटतं की जे काही उच्च न्यायालय ठरवेल आणि सरकार ठरवेल. आशिष देशमुख यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रीय ओबीसी महासंघ इतरही आमदारांना संपर्क साधणार आहे जे ओबीसींच्या मतांवर निवडून आले सर्वपक्षीय. नाही, ओबीसी मराठा सर्व या राज्यामध्ये गुण्यागोविंदान आम्ही नांदतो आहे. मी सुद्धा राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यातला सर्वसाधारण मराठा समाज हा कधीही या ठिकाणी अशा वेगळ्या भूमिकेत नाही आहे. मराठा समाजाने नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना आणि आमचं सरकार आणण्याकरता साथ दिलेली आहे. मराठा समाजाने आज आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि ओबीसी समाजाने सुद्धा 18 पगड जाती 12 बोलतेदारांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळं आमचं सरकार हे सर्व समाजासोबत आहे. आम्ही सर्व समाजासोबत आहे. पण यांच्या ताटातलं काळा यांच्या ताटात टाका, त्यांच्या ताटातलं काळा यांच्या ताटात टाका, हे भूमिका मात्र कुणाला मान्य नाही आहे. जरांगे पाटील असं बोलले आहेत की सरकार आता आम्हाला सहकार्य करतं आणि आम्ही देखील सरकारला सहकार्य करू. कुठेतरी मवाळ भूमिका आता जरांगे पाटील. आमची पहिल्यापासून या आंदोलनकर्त्यांना सहकार्याची भूमिका आहे. आमचे अनेक खासदार, आमदार, मंत्री त्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात. त्यामुळं आमची नेहमीच आणि खास करून माननीय देवेंद्र फडणवीसजींची भूमिका हे नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे. त्यांनी कधीही आंदोलनकर्त्यांना दुरावलं नाही. जे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आणि जे नियमात बसते आहे, जे कुणावर अन्यायकारक नाही आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी नेहमीच घेतलेली आहे. आणि माझी जोपर्यंत जे माहिती आहे आणि मी जे काम करतो सरकारमध्ये आहे, मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 आणि मग एकनाथ शिंदे साहेब. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.